आली थांब दाखवच्या आयला सांबा वागदाई देवी नमन मंडळ हो रे खुर्द करवाडी भाई लोग इधर आहे विशाल भाई आणि आम्ही आलेलो आहे नमनाला फुल गर्दी इकडे बघा विशाल ते काय आम्हाला माहित नाही सांग नाही मला तू काय काम करतोय तुला काय करायचं आहे अरे तिकडे मला नाही दिनादा आयोजक वायलो पट्टू गर्दी आहे आणि इथे बघितलं तर फुल हाऊसफुल शो आहे नमस्कार मित्रांनो, तर आज आहे रविवार आणि आज आपण आलेलो आहोत शिवाजी मंदिर दादर इथे आणि तुम्ही बघितला तर फट्टे गर्दी आहे अभिषेक भाई हा बघ इकडे आलेला आहे कोंड्यातलं पब्लिक पुनगुस मधलं पब्लिक इकडे आहे मयुरी वहिनी आणि इकडे बघा सगळेजण ओळखीचे दिसत आहेत संगमेश्वर दापोली ओके अभि कुठे असतोस तू राहायला हा गाईस काटवलीतले मंडळ इथे आहेत नाना बिना आला याच्या तिकीट तुझ्याकडे आहेत ना हाँ मग होतं पब्लिक हा घंटा ह्याच्यात दिसत नाही काय हा दिसतंय नमनाचे निर्माता गुरव गुरुजी आमच्या वजरे गावचे आणि इकडे बघाल तर हे आजोबा आहेत गुरुजी मुंबईत असतात ना आता मुंबईला अच्छा कर आता गौल कोण होणार आहे गवळण मुंबईला आलास कसं वाटतंय पुढे जाऊन भीती वाटते काय काम करताना हा हा जरासा कापरा भरतो ना अरे कांदाने लागता इथं कसे भीती वाटत पण काय पण मी बोलतो नाही जरासा कर कर तू तुझं काम कर मेकअप कुणी केला संतोष दादा ना
हे दादू एकत्र नाही चार. नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहे अजून एक कलाकार रमण मंडळामध्ये काम करत आहे. नमस्कार दादा, आपलं संपूर्ण नाव? माझं नाव गौरव कटारे. रमणामध्ये कधीपासून स्टार्ट केलं? मी तरी पण इयत्ता 6वीमध्ये असल्यापासून या नामामध्ये काम करते. तरी पण एक 10-12 वर्ष दाखल आहे. तेव्हा कोणती भूमिका साकारली होती पहिले? मी एकदम सुरुवातीला म्हणजे असं कृष्णाचं काम केलं होतं. त्याच्यानंतर म्हणजे थोडं मोठा झाल्यानंतर गवळ्याचं काम केलं. त्याच्यानंतर मग मावशीचं काम केलं. मावशीचं काम. हो. कोणत्या रमणामध्ये केलं मावशीचं काम? श्री सांबा वागदेवी नाट्य नमन उदरे पुढचं पुढं एकच. जी तुम्ही जी मावशी जी मागच्या 2-3 वर्षामध्ये जी हो. गाजत आहे कोकणामध्ये, ती तुम्हीच आहात का? हो. खूप छान. म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स येतोय त्याबद्दल काय? रिस्पॉन्स म्हणजे लोकांचं प्रेम आहे. लोकांच्या प्रेमामुळे आम्ही कलाकार मोठे मोठे होत असतो. लोकांमुळे लोक आहेत म्हणून आम्ही आहे. रसिक प्रेक्षकांना तुमची जी कला आहे त्यामुळे आज तुमचा मुंबई रंगमंचाचा कार्यक्रम होतोय. त्याबद्दल काय सांगता? लोकांचंच प्रेम, लोकांनीच आवड निर्माण केली आपल्यामध्ये. तेच आता काही लोक गावाला जाऊ शकत नाहीत लोककला पाहण्यासाठी. तेच आपला एक हेतू आता मुंबई रंगमंचावर येऊन जे लोक गावात जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी कला चालू आहे. म्हणून आम्ही मुंबई रंगमंचावर. मावशी भूमिका साकारताय, ती म्हणजे डायरेक्ट कशी काय तुम्हाला कोणी साकारण्यास प्रोत्साहन दिलं? कसं अगोदर जे काम करायचे ते काही कामानिमित्त बाहेर गावी गेले. मग आता तिथे काम कोण करणार? सर्वांनी खूप सुंदर अशी भूमिका साकारताय. मागे तुम्ही उखाणा घेतला होता मागे एका साधा याच्यावर मी टाकला होता चॅनलला आपल्या. एखादा आपण म्हणून दाखवलं तर अक्षय. लग्नाला आमच्या होता डावा डीजेवाला. लग्नाला आमच्या होता डावा डीजेवाला. अक्षयराव पिऊन पडले तरी म्हणत मै झुके का नाही सर. अरे वा, ते कलाकार आहेत जे ऑन स्टेज आपण ऑन कॅमेरा आहे ना कुठे सांगता ऑन स्पॉट बोलताय. आणि असे कोकणाचे जे कलाकार आहेत ते कळायला हवेत. नक्कीच नक्की. आणि ते तुम्ही त्यामुळेच लोकांची परंपरा अजून पुढच्या पिढीसाठी लागेल. जे सगळे आनंद मंडळी आहेत